नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला चवळीची सुक्की भाजी दाखवणार आहे। अगदी झटपट होणारी आणि टिफिनला देण्यासाठी, तसेच जेव्हा भाजीला काही नसेल तेव्हा तुम्ही ही चवळीची भाजी बनवू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी चवळी रात्रीच भिजत घातलेली होती। सकाळी ती आपण स्वच्छ धुवून कुकरला एक शिट्टी काढून घ्यायची आहे। चवळी ही लवकर शिजल्या जाते, त्यामुळे आपल्याला कुकरला 1 ते 2च शिट्टी काढायची आहे। त्यानंतर भाजीसाठी टोमॅटो, लसूण, कांदा, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपण भाजीला फोडणी करून घेऊ। कढईमध्ये मी 3 चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये मोहरी घालत आहे। तसेच जिरे, लसूण, कढीपत्ता याची आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे। लसूण छान ठेचून घेतलेला आहे, त्यामुळे लसणाची चव ही भाजीला छान उतरते। लसूण थोडा परतल्यानंतर आपण यामध्ये कांदा घालून घेणार आहोत। कांदाही मी बारीक चॉप केलेला आहे। कांदा आपल्याला गोल्डन रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांदा परतण्यासाठी तुम्ही थोडंसं मीठही घालू शकता, त्यामुळे कांदा हा लवकर परतला जातो। त्यानंतर एक मोठा टोमॅटो घातलेला आहे, तो बारीक कट करून घेतलेला आहे। तोही आपल्याला मऊ होईपर्यंत परतवत राहायचा आहे। 4 ते 5 मिनिटात टोमॅटोही छान आपला परतला जातो। त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि बेसिक मसाले यामध्ये घालणार आहोत। हळद, लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। या ठिकाणी मी 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे, 1 चमचा धना जिरा पावडर घातली आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे। यामध्ये तुम्ही मटण मसालाही घालू शकता, त्यामुळे भाजीला चव खूप छान येते। मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये चवळी घालून घ्यायची आहे। आपली चवळी ही मऊ शिजलेली आहे, ती यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। चवळीतलं थोडं पाणी यामध्ये आहे, ते पाणी आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे। चवळी ही आपली शिजलेलीच असल्याने आपल्याला जास्त शिजवण्याची गरज नाही। फक्त सगळे मसाले एकजीव झाले पाहिजे यासाठी आपण एक वाफ काढून घेणार आहोत आणि कोथिंबीर घालणार आहोत। तीन ते 4 मिनिटं मी झाकण ठेवून वाफ काढून घेतले आहे। मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे। अगदी झटपट तयार होणारी भाजी आहे। तुम्ही जर चवळी भिजत घातली नाही तरीही चालते, गरम पाण्यात तुम्ही तिला शिजवून घेऊ शकता आणि आपली भाजी तयार होऊ शकते। अशा प्रकारे आपली चवळीची भाजी तयार झालेली आहे। तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा। तुम्ही करून बघा चवळीची सुक्की भाजी। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।